मित्रांनो, दशांश अपूर्णांक हे प्रकरण बघा. दशांश अपूर्णांक सगळ्यांना मला वाटते बऱ्यापैकी माहीत असणार आहे. आणि एकदा बघूया. दशांश अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000, 10,000, 10,000च्या पटीत असतो त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. काय काय म्हणतात बघा. म्हणजे म्हणत असताना आता हे कसं म्हणायचं, 1 दशांश, 1 शतांश, 1 सहस्त्रांश. 5/10 म्हणजे कसं वाचतात, 5 दशांश, 10च्या वर 5 आहे म्हणजे 5 दशांश. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा, हे लिहिताना कसं लिहिलं जातं, तर एक शून्य आहे. सगळ्यांनी सांगतो 0.5 वाचताना कसं लिहायचं बघा. एक शून्य आहे म्हणून इथं लिहिलं 0, एक पॉईंट झाला. आता हेच कसं लिहाल रे, 1, 2 शून्य आहेत, 1, 2, 1, 2. सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे कसं लिहिणार, एकतर हे 18 शतांश, बोलायला पण शिका, मोठ्यानं वाचायला शिका. 18 शतांश लिहिताना म्हणजे दोन प्रकारे म्हणणार तुम्ही. हे 18 शतांश किंवा असं सुद्धा वाचलं जातं 0.18. हे कसं येणार रे लिहिताना, कसं येणार, 1, 2, 3. म्हणजे इथे लक्षात घ्या, 1, 2, 3 है की नाही, 3. मग काय येणार, 3 सहस्त्रांश. वाचताना असं सुद्धा वाचू शकता तुम्ही. 0 म्हणजे दोन्ही प्रकारे वाचणार आहे तुम्ही. 3 सहस्त्रांश किंवा 0.003. वाचन कसं करायचं बघा, त्यावर एखादा प्रश्न असू शकतो. 0.125 म्हणजे खालीलपैकी कोणते वाचन योग्य आहे वगैरे असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे वाचन कसं करायचं, 0.125. किंवा आता हे सुद्धा बघा, 2.15 हे सुद्धा बरोबर आहे. किंवा 2 पूर्णांक, आता 15च्या छेदात काय येईल रे, 2.15/100. हो की नाही. मग काय वाचेल, म्हणजेच कसं असणार आहे, 2.15 शतांश किंवा 2.015. वाचन कसं करायचं बघा. आता विस्तारित रूप सगळ्यांनी लक्षात घ्या बरं का, हे व्यवस्थित. विस्तारित रूपाच्या बाबतीत बघा. 5ची किंमत किती रे, पहिला हे लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या इकडलं तर आपल्याला नेहमीच माहिती आहे, काय प्रश्न नाही. 5चं काय येणार, 5च येणार. 3चं स्थानिक किंमत किती आली, 30 बरोबर, अधिक. आता हे सगळ्यांनी बघा, 1च्या छेदात काय रे, 10. सगळ्यांना कळते. हे कुठल्या स्थानी आहे, 1 दशांश. 7 कोणत्या स्थानी आहे, शतांश है की नाही, इथे शतांश स्थानी आहे. म्हणजे 7/100. हे डोळ्यापुढे आणा, मग इकडं लिहा, म्हणजे ते समजायला सोपं जाईल. 6च्या छेदस्थानी काय आहे रे, 6/1000. हे पहिला कळलं का सगळ्यांना बघा. आणि मग ह्याचं हे रूप आहे बघा, 30 अधिक 5 तर काय आपल्याला माहितीच आहे. 1/10 म्हणजे काय आलं रे, 0.01. ही तर 2 शून्य आहेत, 0.007. ही तर 3 आहेत, 1, 2, 3, 1, 2, 3, 0.006. विस्तारित रूप सगळ्यांना लक्षात आलं का बघा. हे एक उदाहरण अगदी परफेक्ट लक्षात घ्या. म्हणजे विस्तारित रूपावर जर एखादा प्रश्न पडला तर गोंधळ होणार नाही. आता ही एक सारणी सगळ्यांनी लक्षात घ्या, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने लक्षात आली आहे का बघा. 1/2 ह्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असलं तर छेदामध्ये किती पाहिजे रे, 10. आपल्याला माहिती आहे हा सममूल्य अपूर्णांकच आहे की नाही, मागं झालंय. म्हणजे अंशाला पण कितीनं, छेदाला कितीनं गुणलं पाहिजे, 5नं. अंशाला पण कितीनं गुणलं पाहिजे, 5नं. 5 दुनी 10, अंशात 5 झाली. मग हेच कसं लिहिलं रे, 0.5. गंमत बघा, हा दशांश अपूर्णांक काय का, 1/2 नाही. मग ह्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं झालं तर काय केलं पाहिजे, ह्याला 5नं गुणलं पाहिजे. 5 दुनी 10, 5 हो की नाही. आणि मग कसं आलं, 0.5. म्हणजे हा अर्धा, हा ह्याच्यामध्ये कसा झाला रे, 0.5. हा काय रे, पाव आहे हो की नाही, का पाऊण आहे, पाऊण आहे. 3/4. आता ह्याचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं झालं तर 10च्या पटीत येऊ शकतं का, 4च्या पाड्यात काय 10 नाही आहे. मग कशाच्या पटीत घेतलं पाहिजे आपल्याला, 100. 25 चोक 100, 25 त्रिक 75 है की नाही. मग 75/100. मग दशांश अपूर्णांकाच्या याच्यात लिहायचं झालं तर कसं लिहिणार रे, 1, 2.
1 2 म्हणजे 0.75. आता या दोन्हीमध्ये तुम्हाला काय जाणवलं रे? हा अर्धा, हा पाऊण, हो की नाही? मग अर्धा दशांश चिन्हाच्या रूपात कसं लिहिलं, दशांश पूर्णांकाच्या रूपांतरात कसं लिहिला जातो? 0.05. पाऊण 3/4 म्हणजे पाऊण, हा दशांश पूर्णांकाच्या रूपात कसा लिहिला जातो? 0.75. ही गंमत लक्षात आली का बघा? पाऊण भाग दशांश पूर्णांकाच्या रूपात कसा लिहिला जातो? हा बघा 2/5, है की नाही? कसा लिहिला जातो बघा? हेच 10च्या रूपात. हे मी टेबलचा आहे म्हणजे पावभाग. आता पावभाग म्हणजे कसं येणार आहे? हे 4 आहे, है की नाही? मग हे इथं कितीनं गुणलं? 25नं. इथं पण कितीनं गुणलं? 25नं. म्हणजे काय येणार? 25 चोक 100 आणि 25/100 म्हणजे हे दोन शून्य आहेत म्हणून इकडे आली. 1 2 म्हणजे 0.25. पावभाग, अर्धा भाग, हां हे सुद्धा लक्षात घ्या सगळेजण. पाऊण भाग 3/4. आत्ता मगाशी मी सांगितलं पाऊण भाग. दीड म्हणजे कसं आलं बघा? आता हे दीड कसं आलं रे? 1 पूर्ण आहे. दीड म्हणजे कशात रूपांतर केलं पाहिजे? 5 दुनी 10, 5 एके 5, 5/10 म्हणजे 0.5 म्हणजे हा 1 पूर्ण आणि 0.5. लक्षात आलं का बघा? 2.25 झालं पाहिजे. 2.25. 2.25 म्हणजे कसं येणार रे? इथं 2 पूर्णांक. आता 1/4 म्हणजे इथं कितीनं गुणलं? 25 चोक 100, 25 एके 25, 25/100 म्हणजे 2 आली. 1 2 म्हणजे 0.25 आणि हे 2 म्हणजे 2.25. 2.25 हे सगळं लक्षात घ्या. आणि ह्या उदाहरणांची आज मी पाठवतोय. हा सराव सगळा करा. ह्या उदाहरणांचं फोटो मी पाठवतोय. ह्याचा सराव आज म्हणजे करायचा आहे सगळ्यांनी. लक्षात आलं? येतंय का? बघा सगळेजण. यायला पाहिजे. यातलं व्यवस्थित पद्धतीनं येईल तुम्हाला. म्हणजे पुढचा भाग आपण बघू. हा भाग आपण मागं बघितलेला आहे. उजळणी घेतोय आपण या भागाची. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा उदाहरणं मात्र सोडवा म्हणजे पुढचा भाग समजायला सोपा जाईल.